श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून आपण महालक्ष्मी, आरोग्य आणि आपले नातेसंबंध या घटकांचा सखोलपणे विचार करून त्याच्यामध्ये ज्या दुरुस्त्या करणं शक्य आहे त्या करण्याचा प्रयत्न करून आपल्या आयुष्यामध्ये संतुलन निर्माण करत आहोत. या कार्यशाळेमध्ये दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी आपली ही सेशन्स होतात आणि सेशनच्या शेवटी गायडेड मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला ध्यानाचाही अनुभव येतो आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागी असलेली मंडळी खूप मोकळेपणाने आपल्या समस्या, आपले प्रश्न मांडत आहेत. अशाच एका कार्यशाळेमध्ये एका तरुणानं विचारलेला हा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवडीचा आहे, म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तो मी आपल्यासमोर मांडते आहे. हा जो तरुण आहे तो माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अर्थात IT क्षेत्रामध्ये काम करणारा आहे. या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे त्याच्या कामाच्या वेळा ह्या निश्चित नाहीत आणि पर्यायानं त्याच्या खाण्याच्या देखील वेळा निश्चित नाही आहेत. हा मुलगा मला विचारत होता की माझ्या या अनिश्चित वेळापत्रकामुळे मला अनेकदा बाहेरचं खावं लागतं. कार्यशाळेमध्ये निरामयमच्या माध्यमातून आरोग्याचं महत्त्व सांगत असताना तुम्ही एकच मुद्दा अधोरेखित करत आहात की आपण खात असताना सत्वयुक्त खावं. आता माझ्यासारख्या अनिश्चित वेळापत्रक असलेल्या माणसाला हे कसं जमावं? आता या मुलाचा जो प्रश्न आहे तो अनेकदा आपणही अनुभवलेला आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटेल की काय खावं, कधी खावं, कुठे खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे जरी सत्य असलं तरी देखील आपल्याला जर सुदृढ शरीर आणि स्वास्थ्यपूर्ण आपलं मानसिक भावनिक आरोग्य हवं असेल तर आपल्या खाण्याकडे आपल्याला अतिशय सजगपणे पाहावं लागेल. खरं तर खाण्याविषयी जर आपण चर्चा करतो आहोत तर एक गोष्ट इथे लक्षात येईल की अलीकडच्या काळामध्ये आपल्याला खाण्यासंदर्भामध्ये अनेकदा खूप लोक बोलताना दिसतात. असं का होतंय याचा कधी विचार केलाय का? याचं साधं कारण आहे, बदलत्या काळानुसार आपली जीवनशैली बदललेली आहे, आपल्या कामाचं स्वरूप बदललेलं आहे, आपल्या आहारामध्ये अधिकाधिक बदल होत गेलेला आहे आणि तो बदल कॉम्प्लेक्सिटीकडे अर्थात क्लिष्टतेकडे चाललेला आहे आणि त्यामुळंच आपल्याला उद्भवत आहेत आरोग्याच्या विविध समस्या. आणि आपलं आरोग्य नीट नाही म्हणून त्याचा थेट परिणाम आपल्या कामावर होतोय, आपल्या नातेसंबंधांवर होतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामधलं संतुलन आपण गमावून बसतो आहोत. जुनी जाणती माणसं एक वाक्य नेहमी म्हणायची की आपण जे खातो ते आपण बनतो. खरं तर या वाक्याचा आपल्याला विसर पडत चाललेला आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपण खाण्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो आहोत. म्हणूनच आपल्या घरामध्ये कुक होण्यापेक्षा बाहेरून पदार्थ मागवणं किंवा रेडी टू कुक पदार्थ येणं याचं प्रमाण वाढलेलं आहे. इथे कुठल्याही कुटुंबावरती किंवा बदललेल्या कुठल्याही गोष्टीवरती टीका करण्याचा अजिबात हेतू नाही किंवा मी आहारतज्ज्ञ देखील नाही. पण एक साधी गोष्ट जी आपल्याला सहजपणे कळू शकते किंवा जिचं आपण आचरण करू शकतो ती गोष्ट मात्र इथं बोलावीशी वाटते. जर मला मनशांती हवी आहे, माझं शरीर सुदृढ हवं आहे आणि माझा प्रवास आध्यात्मिक दिशेनं व्हावा अशी माझी जर इच्छा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा दुरुस्त करावं लागेल ते म्हणजे आपलं अन्नग्रहण. आपण काय खातो आहोत याच्यानुसार आपला मेक कसा होणार आहे ते ठरणार आहे. काळ जसा बदलला, आधुनिकता जशी आली तशा अनेक जुन्या चांगल्या गोष्टी आपण हद्दपार केलेल्या आहेत. अगदी छोटं उदाहरण जाता जाता आपल्याला सांगते, फार चटकन आपल्या ते लक्षात येईल. पूर्वीच्या काळी गव्हाचं दळण आपण गिरणीमधून दळून आणायचो. जे पीठ आपल्या घरामध्ये खाल्लं जायचं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कोंड्याचं प्रमाण होतं. हळूहळू जसं जसं आपण आधुनिकतेकडे जातो आहोत तसतसं गोष्टी रिफाईन होत गेलेल्या आहेत. अतिशुद्ध करण्याच्या नादामध्ये आपण त्यातला जो कस आहे तोच बाहेर टाकलेला आहे. आणि आता बघा, अलीकडच्या काळामध्ये जाहिरातींमध्ये आपण पाहतो की अमुक अमुक पिठामध्ये कोंडा आहे किंवा आपल्याला जे हवे आहेत ते फायबर आहेत. अहो, आमच्या पूर्वजांनी हे आधीच इथे सांगून ठेवलेलं होतं आणि ते तसे जगतही होते. दुसरं एक उदाहरण आता आपण पाहूयात की बदलत्या काळानुसार आरोग्य सुविधा मिळाल्या, गोष्टी पटकन हातामध्ये येऊ लागल्या, मात्र त्याचबरोबर आपलं जीवनमान जे आहे ते मात्र कमी कमी होत चाललेलं आहे. पूर्वी माणसं 100-100 वर्ष जगायची. आता 50-60 नंतरचं आयुष्य आपण हसत हसत म्हणतो की बोनस आयुष्य सुरू झालेलं आहे. वयाच्या 25-30मध्ये हार्ट अटॅक आपल्याला होत आहेत किंवा डायबिटीससारखे विकार आपल्याला जडलेले आहेत.
जर नीटपणे पाहिलं तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते आपल्या अन्न ग्रहण करण्यामध्ये आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अजिबात घाबरवण्याची माझी इच्छा नाही, मात्र आपलं जे चुकतं आहे त्याच्याकडे मात्र आपलं लक्ष वेधावं असं वाटतं आहे. आता या सगळ्यामध्ये जर मला दुरुस्ती करायची असेल तर ती मी कशी करू? मघाच्याच त्या मुलाचं उदाहरण घेऊ. जर आपण कामानिमित्त अनियमित वेळांमध्ये खात असाल किंवा कामानिमित्त आपला प्रवास होत असेल आणि त्यावेळेला आपल्याला बाहेरचं खायची वेळ येत असेल तर किमान दिवसातला एक वेळचा जो आहार आहे तो सत्वयुक्त असावा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मला काय सोसतं आहे आणि कुठल्या गोष्टीचा मला त्रास होतो आहे हे समजून येण्यासाठी आपल्या शरीराकडे बारीक लक्ष असलं पाहिजे. जर मला एखाद्या गोष्टीनं अपाय होत असेल तर ती गोष्ट मला कळणार कधी आहे? तर ती ग्रहण केल्यानंतर माझ्या शरीरामध्ये जे काही बदल होत आहेत ते बदल पाहण्यासाठी मी तेवढा सजग आहे का, मी साक्षी आहे का, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. तसं जर असेल तर बघा, मूळ मुद्दाच इकडे निकालात निघतो. कारण मी जर सजग झाले तर मी खात असताना 10 वेळा विचार करेन की हे खाल्ल्यानं माझ्या शरीराला त्रास होणार आहे तर मी हे खावं का. अशा रीतीने आपल्याला स्वतःवरती काम करावं लागेल. व्यक्ती तितक्या प्रकृती ही जी म्हण आहे ती खाण्याच्या बाबतीतही लागू पडते. अनेकदा आपण असं म्हणतो की माझी जीभ खूप चटकदार पदार्थ मला मागते आहे. खरं तर जीभ बिचारी आपलं फक्त काम करते आहे. जसे आपले हात समोर आलेला घास तोंडापर्यंत पोहोचवतात तसं तोंडात आलेला घास दातांनी चावून झाल्यानंतर आत ढकलण्याचं काम आपली जीभ करते. मग आता नेमकं काय खावं काय नाही खावं याच्यावरती कंट्रोल कुणाचा आहे? निश्चितपणे आपल्या मनाचा आहे. आणि मन हे अस्थिर जर असेल तर आपल्याला आवडणाऱ्या पदार्थांमध्ये देखील ती अस्थिरता, ती चंचलता आपल्याला पाहायला मिळते. सत्वयुक्त खायचं असं आपण ठरवत आहोत. आता सत्वयुक्त मिळेल कुठे याचा देखील एक शोध घेतला पाहिजे. कामाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं प्रवास किंवा घराबाहेर जर आपण राहत असू तर अशी ठिकाणं आपल्या मनाची जर इच्छा असेल तर आपल्याला निश्चितपणे सापडतील. अन्यथा आपल्याकडे कारणं भरपूर आहेत. त्या तरुणाच्या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्याला एक क्षण जरी स्वतःच्या अन्नाविषयी विचार करण्याची इच्छा जर निर्माण होत असेल तर मला असं वाटतं की आपण योग्य दिशेनं चाललेलो आहोत. इथे आणखी एक मुद्दा पाहूयात. कधीतरी जमलं तर हा प्रश्न स्वतःला विचारून पहा की आपण नेमकं कमवतो कशासाठी? आपल्या पैसे कमवण्याचा उद्देश नेमका काय आहे? अगदी थेटपणे या प्रश्नाचं उत्तर द्यायचा जर प्रयत्न केला तर त्याचं उत्तर हे आहे की मी जगण्यासाठी कमवतो. जगत असताना खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण मी कमावतो ते खाण्यासाठी असं देखील देऊ शकतो. जर मी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून पैसे कमावत असेल आणि खाण्याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर मीच माझा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. आपण असा जर गुन्हा करत असू तर शांतपणे स्वस्थचित्त होऊन एकदा आपल्या ताटाकडे आपण नीटपणे पाहिलं पाहिजे. घरातून बाहेर पडल्यानंतर परत घरात येईपर्यंत, बाजारातून चालताना, रस्त्यावरून जाताना अनेक अशी व्यवधानं आपल्याला समोर उभी दिसतात की जी आपल्यातला प्रमाद वाढवू शकतात आणि आपला विवेक जाऊन आपण नको त्या वेळी नको त्या ठिकाणी खाऊ शकतो. आणि त्या खाण्यामधून मग ज्या काही प्रतिक्रिया निर्माण होतात त्याचे भोग मात्र शरीराला भोगावे लागतात आणि शरीर व्याधीग्रस्त झाल्यानंतर त्याचा ताण आपल्या मनावरती येतो. अशा रीतीनं हे एक दुष्टचक्र आहे. याला जर भेदायचं असेल तर आपल्या जेवणाकडे, आपल्या अन्नाकडे आपलं नीट लक्ष असलं पाहिजे. श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये श्री गुरूंनी जेवणाविषयी किंवा खाण्याविषयी अतिशय उत्तमपणे आपल्याला समजावलेलं आहे. कधी जर सवड मिळाली तर त्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण आपला आहार, आपलं जेवण आणि आपलं जीवन हे सुधारू शकतो याच्यात मला अजिबात शंका वाटत नाही. बिघडलेल्या आणि बदललेल्या या खाण्याला जर संतुलित आहारामध्ये मला जर आणायचं असेल तर लक्ष द्यावं लागेल आपल्याच घराकडे. आपण ज्या प्रांतामध्ये जन्माला आलेलो आहोत, आपला पिंड ज्या अन्नावरती वाढलेला आहे, पोसलेला आहे, शक्यतो तेच अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. त्यानुसार आपल्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्या शांत व्हायला निश्चितपणे मदत मिळते. सत्वयुक्त खावं असं म्हणत असताना आपल्याला जे उपलब्ध आहे त्याच्यामधलं नेमकं सत्वयुक्त काय आहे
याचा शोध आपण घ्यावा आणि त्याचा आपल्या आहारामध्ये निश्चितपणे समावेश करावा. ऋतूप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होत आहेत त्याच्यासाठी आग्रही असावं. ऋतू नसताना प्रिझर्व केलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये असलेल्या गोष्टी खाण्यासाठी घेणं हे शक्यतो टाळावं. आपण जिथे राहतो तिथल्या निसर्गामध्ये नैसर्गिक चक्राप्रमाणे ज्या गोष्टींची उपलब्धता आपल्याला मिळते आहे त्या गोष्टी ग्रहण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. शेवटी आपलं आरोग्य आपल्या हातात आहे असं म्हणतात. यापुढे जाऊन एक वाक्य बोलावंसं वाटतं, आपलं आरोग्य आपण जे खातो त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. याचा जर आपण उत्तम पद्धतीने विचार केला तर निश्चितपणे आपल्याला जे अपेक्षित आरोग्य आहे ते आपल्याला प्राप्त होईल. निरामय आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांना सदिच्छा. मंगलम या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी किंवा येणाऱ्या मंगलम कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करावा. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.